आम्ही निवडलेल्या प्रोजेक्टचे नाव शॉर्ट सर्किट इंडिकेटर आहे। या समाजातील लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी हे उपकरण बनवले आहे। हे उपकरण तयार करण्यासाठी बोर्ड, बल्ब आणि कॉपर वायरचा उपयोग केला। नमस्कार, माझे नाव अक्षता शिंदे। शेतीसाठी विहीर व कूपनलिकेद्वारे पाणी दिले जाते, त्यासाठी विजेचे कनेक्शन घेतले जाते। तेव्हा रात्री अपरात्री मोटर चालू करण्याकरिता शेतामध्ये जावे लागते। कोणत्याही कारणामुळे स्टार्टर पेटीमध्ये जर करंट उतरला असेल तर विजेचा धक्का बसू शकतो। शेती करताना तो पशुपालन या जोडधंदा करतो। प्राण्यांना चारा बारीक करण्यासाठी चाफ कटर ही मशीन वापरतो। त्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे विद्युत प्रवाह चालू राहून विजेचा धक्का बसण्याच्या अनेक घटना घडल्यात। या अशा प्रकारच्या घटना शक्यतो पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घडताना दिसून येतात। ही आम्हाला समस्या कशी जाणवली की आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो, त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांच्या बऱ्याच समस्या असे माहीत आहेत। शिवाय आमच्या परिसरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे वगैरे विजेचा धक्का लागून अनेक व्यक्तींनी आपले जीव गमावले आहेत। आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याला गंभीर परिणामांना सुद्धा सामोरे जावे लागते। शॉर्ट सर्किटमुळे उच्च विद्युत प्रवाह निर्माण होतो। याचा परिणाम असा होतो की शेतकरी जेव्हा उपकरणाचा उपयोग करत असतो तेव्हा त्या उपकरणाला हात किंवा धक्का जरी लागला तरी त्याला स्वतःचा जीव सुद्धा गमवावा लागतो। अशा घटना आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा पाहिल्या आहेत की हे शॉर्ट सर्किट इंडिकेटर कसे काम करते ते। जेव्हा शॉर्ट सर्किटमुळे यामध्ये करंट फ्लो होईल तेव्हा हा लाल बल्ब ऑन होईल। आम्ही हा लाल बल्ब डेंजर म्हणून वापरलेला आहे। नमस्कार, माझे नाव वैष्णवी विजय जाधव। नागरिकांना शॉर्ट सर्किटमुळे करंट उतरल्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो। यासाठी ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही शॉर्ट सर्किट इंडिकेटर हे उपकरण केले आहे।